जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, IQ एअरद्वारे प्रकाशित जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 नुसार कोणता देश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. यामध्ये दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान, तर तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. आणि यामध्ये जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे? तर नवी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशची ढाका, तिसऱ्यावर बुर्किना फासोची ओगाडोगो, तर पाचव्या क्रमांकावर इराकची बगदाद ही राजधानी आहे. बरं, यामध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलं आहे? तर बिहारमधील बेगुसराय हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पोने सन्मानित केले? तर आता हा जो ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो पुरस्कार आहे, या पुरस्काराने भूतान या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेला आहे. मित्रांनो, हा जो सन्मान आहे, हा सन्मान भूतानने 17 डिसेंबर 2021 रोजी भूतानच्या 114व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा केली होती व आता याचं वितरण 22 मार्च 2024 रोजी करण्यात आलेला आहे. पण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा भूतान दौरा आहे. मित्रांनो, आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना 15 देशांनी सन्मानित केलेलं आहे. त्या सर्व देशांची यादी सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीस या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरने सन्मानित केले. त्याआधी जुलै 2023 मध्ये फ्रान्सद्वारे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनरने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आलं होतं. जून 2023 मध्ये इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल, मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीचा ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोऊ, मे 2023 मध्ये द कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, तर मे 2023 मध्येच रिपब्लिक ऑफ पलावचा एबाल्क अवॉर्ड सुद्धा पंतप्रधान मोदी यांना देण्यात आलेला आहे. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणाऱ्या या देशांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये US, बहारीन, मालदीव, रशिया, संयुक्त अरब अमिरात, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांनी पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत सन्मानित केलेलं आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार कोणते ऑपरेशन राबवत आहे? तर आता हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारद्वारे ऑपरेशन इंद्रावती हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे. भारताने या मोहिमेअंतर्गत हैती या देशातून 12 भारतीयांची सुटका देखील केलेली आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही भारताने महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवलेली आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, 2023 मध्ये तुर्की आणि सिरियाच्या भूकंपावेळेस भारताने ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. 2023 मध्येच सुदानमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन कावेरी, 2023 मध्येच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन अजय, तर 2022 मध्ये युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर करण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवलं होतं. मॅपमध्ये पहा, हैती हा देश येथे स्थित आहे आणि हैतीची राजधानी काय आहे? तर पोर्ट ऑफ प्रिन्स ही हैती या देशाची राजधानी असून सध्या बंडखोरांनी पोर्ट ऑफ प्रिन्सच्या 80% भागावर ताबा मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 29वा देवीशंकर अवस्थी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 29वा देवीशंकर अवस्थी पुरस्कार हा युवा समीक्षक निशांत यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, निशांत यांच्या कविता पाठ आलोचना या समीक्षा ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण 5 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना 2023 साठी देण्यात येत आहे. या देवीशंकर अवस्थी पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार 1995 पासून देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार 45 वर्षापर्यंतच्या तरुण हिंदी समीक्षक अथवा लेखकांना दिला जातो. प्रश्न क्रमांक 4. पोर्टेबल मल्टी टार्गेट डिटोनेशन डिव्हाइसची निर्मिती कोणी केली आहे? तर आता हे जे पोर्टेबल मल्टी टार्गेट डिटोनेशन डिव्हाइस आहे, याची निर्मिती मेजर रामप्रसाद यांनी केलेली आहे. आणि मित्रांनो, नुकतेच आता मेजर रामप्रसाद यांना या डिव्हाइससाठी पेटंट सुद्धा मिळालेलं आहे.
हे जे उपकरण आहे याचा समावेश लष्करात करण्यात आला असून हे उपकरण वायर्ड आणि वायरलेस दोन्ही मोडमध्ये फायरिंगसह 2.5 किलोमीटरची रेंज कव्हर करू शकतं. या डिव्हाइसच्या मदतीने एकाच वेळी शत्रूचे अनेक स्थळ नष्ट केले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, पोर्टेबल मल्टी टार्गेट डिटोनेशन डिव्हाइसची निर्मिती ही मेजर रामप्रसाद यांनी केलेली आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार 2030 पर्यंत भारतात किती टन सौर कचरा निर्माण होईल? तर आता या अभ्यासानुसार 2030 पर्यंत भारतात एकूण 600 किलो टन सौर कचरा निर्माण होईल. आणि हा जो सौर कचरा असणार आहे यामध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 5 राज्यांचाच हिस्सा हा 67% इतका उच्च असेल. व हा जो सौर कचरा आहे हा 2050 पर्यंत 19,000 किलो टन पर्यंत पोहोचेल असं देखील या अहवालात सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इंडियन स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नवीन जिंदाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवीन जिंदाल यांनी दिलीप ओमान यांची जागा घेतली असून नवीन जिंदाल हे सध्या जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष आहेत. आणि जे इंडियन स्टील असोसिएशन आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2014 मध्ये या इंडियन स्टीलची स्थापना करण्यात आलेली आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाच्या महासंचालक या मौसमी चक्रवर्ती बनले आहेत. CBSEचे अध्यक्ष राहुल सिंग, प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, केंद्रीय दक्षता आयोगावर दक्षता आयुक्त म्हणून AS राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, हरियाणाचे 11वे मुख्यमंत्री नायब सेनी, तर पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती हे आसिफ अली झरदारी बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7. संशोधकांनी केरळ किनाऱ्यावरील खोल समुद्रात आयसोपॉडची एक नवीन प्रजाती शोधून काढली असून तिला काय नाव देण्यात आले? तर आता संशोधकांनी आयसोपॉडची जी नवीन प्रजाती शोधली आहे त्या प्रजातीला ब्रूस्थोआ इस्रो असे नाव देण्यात आलेले आहे. व ही जी प्रजाती आहे या प्रजातीला हे नाव इस्रो या संस्थेच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. आणि ही आयसोपॉडची नवीन प्रजाती केरळच्या कोलम किनाऱ्यावर सापडलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारतातील पहिल्या LNG वर चालणाऱ्या बसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर भारतातील पहिल्या LNG वर चालणाऱ्या बसचे उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी LNG बस आहे ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाद्वारे चालवली जाणार आहे. LNGचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. लिक्विफाईड नॅचरल गॅस असे LNGचं फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रसिद्ध हातमाग कलाकार कपिल देव प्रसाद यांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता जे प्रसिद्ध हातमाग कलाकार कपिल देव आहेत यांना 2023 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कपिल देव प्रसाद हे हाताने विणकाम करून 52 बुटी साड्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 10. ऑटोमोटिव्ह इंधन इथेनॉल 100चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हे जे इथेनॉल 100 इंधन आहे या इंधनाचं अनावरण हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे इंधन पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू या 5 राज्यांमधील निवडक 183 रिटेल आउटलेटवरच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हवामान दिन आहे हा दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि हा जो जागतिक हवामान दिन आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनद्वारे या दिवसाचं आयोजन करण्यात येतं. ही जी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे याची स्थापना 23 मार्च 1950 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे स्थित आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी 21 मार्च रोजी वांशिक अथवा जातीय भेदभाव निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.